लग्नामध्ये अक्षदा का टाकतात? म्हणजेच विवाहामध्ये अक्षदा का टाकतात? अक्षदा हा विवाहाचा अर्थात लग्नाचा अविभाज्य भाग आहेत का? आणि अक्षदांना आपल्याला काही पर्याय देता येतील का? या 3 मुद्द्यांवर आज आपण इथे चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी एक व्हिडिओ बनवला होता की वधूवरांच्या पाठीमागे मामांना का उभे करतात. त्या व्हिडिओमध्ये आपण विवाह संस्थेविषयी चर्चा करीत होतो. त्याचाच एक पुढचा व्हिडिओ म्हणून या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की लग्नामध्ये अक्षदा का टाकतात. थोडक्यात मुद्दा मी हा घेतो. बऱ्याच वेळा आपण पती पत्नीचं कधीतरी असं प्रेमाचं भांडण वगैरे होतं ना, तर तेव्हा पत्नी काय म्हणते, मी लग्न करून आली. अशीच आली का काय तुमच्या घरी? या विधानाचा अर्थ काय होतो? मी लग्न करून आले म्हणजे ती आता तुमची साथीदार आहे, जोडीदार आहे आणि तिचाही तुमच्या या सर्व गोष्टींवर अधिकार आहे. आलं का लक्षात? म्हणजे किंवा आपणही कधी कधी काय म्हणतो, मी लग्न करून आणले तुम्हाला, किंवा कुणाशी बोलताना ती माझी लग्नाची बायको आहे. याचा अर्थ काय की त्या महिलेला आपण ते अधिकार देत असतो. ते अधिकार समाज मान्य असतात. आता मग असाच हा अक्षदा टाकण्याचा प्रघात कधी रूढ झाला? तर जर आपण थोडासा या भारतीय विवाह संस्थेचा अभ्यास जर केला ना मंडळी, तर आपल्या लक्षात येईल की आजच्यासारखे काही तेव्हा फोटोज वगैरे नव्हते. लग्नपत्रिका छापील प्रमाणात मिळायच्या नाही. विवाह नोंदणी हाही काही प्रकार नव्हता की ज्याच्या आधारे आपल्याला प्रमाणपत्र मिळेल. त्याच्यानंतर काही मर्यादित मंडळी उपस्थित राहायची, कारण दळणवळणाची साधने नाही. म्हणजे उद्या जर या महिलेला आणि तिच्या संततीला, हाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, कालांतराने काही वर्ष होऊन गेलेले आहेत आणि जर त्यांना अडचण आली तर मग साक्षीदार कोण? विवाहाचे, की यांचं लग्न झालेले आणि ती त्यांची औरस संतती आहे, असा जो आपण शब्द वापरतो, ज्याला लिगल असा शब्द मी इंग्रजीमध्ये वापरेल, की ते कायदेशीर वारस आहेत. उद्या त्यांना अडचण नको यायला. तर अशा प्रकरणामध्ये जी मंडळी विवाहाला उपस्थित होती त्यांनी एखाद्या धनदांडग्या किंवा जो सशक्त आहे अशाच माणसाची बाजू घेऊ नये, तर जी न्यायाची बाजू आहे, सत्याची बाजू आहे, त्याच्याकडून तुम्ही बोललं पाहिजे. म्हणून ह्या अक्षदा टाकण्याचा प्रघात सुरू झाला मंडळी. म्हणजे जसं आपण खेड्यात आजही तुम्ही बघितलं असाल, धान्य उचलून आपण शपथ घेत असतो, धान्य उचलून. तर अक्षदाही हा त्याचाच प्रकार आहे की आम्ही या धान्याच्या साक्षीनं या दोघांना पती पत्नी म्हणून स्वीकारताना पाहिलेलं आहे. त्यांचं लग्न होताना आम्ही त्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. हा हेतू होता अक्षदा टाकण्यापाठीमागे. आलं लक्षात? म्हणजे पत्नीलाही तिथे सहाय्यता मिळेल, तिच्या पुढील वारसांना जर कालांतरानं जर काही अडचण आली तर त्यांनाही आपण साक्षीदार म्हणून उपलब्ध होऊ, याच्यासाठी भारतीय संस्कृतीनं अक्षदा हा प्रघात सुरू केलेला आहे. दुसरा प्रश्न असा होता की अक्षदा हा विवाहाचा अविभाज्य भाग आहेत का? तर तो विवाहाचा अविभाज्य भाग नाहीत. मुद्दा नीट लक्षात ठेवा. आपण अक्षदा टाकल्या काय, नाही टाकल्या काय, विवाह संस्था त्या दोघांनी जर स्वतःहून संमती दिलेली असेल तर तो विवाह कायदेशीर दृष्ट्या मान्य होतो. तेव्हा अक्षदा टाकल्या नाहीत या मुद्द्याला काहीही अर्थ राहत नाही. आता जुन्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मर्यादित संख्या, दळणवळणाची अपुरी साधने आणि कमी लोक राहायची. मग त्याच्यामुळं काय व्हायचं, थोड्या अक्षदा जरी दिल्या मर्यादित लोकांना तरी त्या चालून जायच्या. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे येतोय की अक्षदांना आपल्याला काही पर्याय देता येतील का? तर नक्कीच देता येतील. जुन्या काळात ही प्रथा कशी धकून गेली की मर्यादित संख्या असल्यामुळे थोड्या जरी अक्षदा दिल्या तरी चालतील, काही हरकत नाही. आता मात्र विवाह संस्था जरा प्रगल्भ होत आहे, विकसित होत आहे.
पर्यायानं पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, मित्रमंडळी यांची संख्या वाढत आहे. जिथं अर्धा 1 किलो अक्षदा लागायच्या, सहज आज तिथे 5 किलो 10 किलो अक्षदा लागतात. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर दरवर्षी असे हजारो विवाह होतात. विचार करा, अशा हजारो विवाहांमध्ये जर प्रत्येक विवाहात 5 किलो 10 किलो धान्य आपण अक्षदा म्हणून वापरत असू तर किती क्विंटल धान्य वाया जातं. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की अक्षदा हा विवाह संस्थेचा अविभाज्य भाग नाहीये. मग जर तो अविभाज्य भाग नाहीये तर त्याला आपण टाळू शकतो. मग आता काय टाळण्यासाठी आपल्याला पर्याय द्यायचा आहे? तुम्ही पुष्पवृष्टी करू शकता. फुलांचा वर्षाव, मस्त 10-20 किलो फुलं आणा, पाकळ्या करा, सर्व पाहुणे मंडळींना द्या. तिथं जे विवाह तुम्ही स्टेज वगैरे केले तिथल्या मंडळींना द्या. या अक्षदांचा एक तर दुष्परिणाम असा दिसायला लागला, हे जे काही दुष्ट प्रवृत्तीची लोक असतात ना, विवाहात बळच घुसतात, ते काय करायलेत आजकाल, अक्षदा मुद्दामहून महिलांना आणि मुलींना फेकून मारतायत बघा. अशा बऱ्याच विवाहामध्ये याच्यावरून वाद झालेले आहेत, भांडणं झालेले आहेत. हे काय करतात टवाळखोर लोक, मुद्दाम त्या अक्षदा महिलेला किंवा मुलींना फेकून मारतात. मग वाद होतो आणि बऱ्याच ठिकाणी इतक्या जोरात त्या अक्षदा फेकून मारतात की त्या वधूवरांनाही लागतात बरं का. अक्षदा तशा फेकून मारण्याचा प्रघात होता का? अक्षदा व्यवस्थित असा टाकण्याचा प्रघात होता की आम्ही साक्षीदार आहोत तुमच्या या विवाहाचे. अलग लक्षात. म्हणून तुम्ही खेड्यात जर बघितलं असं ते एक प्रथा होती बघा, लग्न झाल्याच्या नंतर वधूवर दोघेही संपूर्ण गावामध्ये ज्येष्ठांचा प्रत्येक घरी आशीर्वाद घ्यायला जायचे. आता ही गोष्ट जुन्या लोकांना थोडी लवकर कळेल, जे नवीन मंडळी त्यांना थोडीशी गोष्ट वेगळी वाटेल. याच्या पाठीमागं काय भूमिका होती? जी मंडळी विवाहाला येऊ शकली नाहीत त्यांनाही कळालं पाहिजे की आपल्या गावातील या तरुणाचा अमुक अमुक तरुणीशी विवाह झालेला आहे आणि आता हे दोघे पती पत्नी आहेत. आशीर्वादही घेतला जायचा आणि अप्रत्यक्षपणे परिचयही दिला जायचा. म्हणजे त्याही मुलीला त्या गावामध्ये परक वाटणार नाही. हे सगळं गाव आपलं आहे, ही सगळी मंडळी आपली आहेत आणि उद्या जर काही अडीअडचण आली तर तीही मुलगी हक्कानं या मंडळीकडे येऊ शकल, ही भावना होती. आता मी जसं तुम्हाला म्हणलं की अक्षदांमुळं काय झाले, वाद झाले. काही मंडळी मुद्दाम फेकून मारतात. म्हणून माझी अशी आपल्याला नम्र विनंती की असे टवाळखोर लोक शक्यतो तुम्ही बोलवलेच नाही पाहिजे विवाहाला, अजिबात नाही बोलवले पाहिजे. आणि इकडून तिकडून जर हे घुसले ना, आणखीन एक मुद्दा मला आपल्याला विनंती अशी करायची की जेव्हा ही मंडळी त्या स्टेजवर जातात तर त्या मुलीला, त्या नवरदेवाला असं त्रास करून सोडतात. यांना 2 हात लांबच उभं करत जा. ती जी वधू असते गोंधळून गेलेली असते मुलगी बिचारी, आणि त्यात हे आपले असे टवाळखोर धाडीच्या धाडी तिथं घुसतात. तर यांना थोडंसं असं बाजूला जर करत जा तर ते जरा बरं राहील. फोटोमध्ये ती मुलगी अशी बिचारी अशी संकोचून उभी राहते. तर माझा मुद्दा असा होता की अक्षदांना काही पर्याय देता येतील का? तर मी पहिला पर्याय तुम्हाला सांगितला की आपण पुष्पवृष्टी करावी. फुलांचा तिथं तुम्ही वापर करू शकता. तुम्ही बऱ्याच रामायण महाभारतांचे विवाह, शिवविवाह असे जर बघितले असतील तर तेव्हा अक्षदांचा वापर झालेला नाहीये तिथे. तेथे तुम्हाला पुष्पवृष्टी, पुष्पवर्षाव करताना दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आशीर्वाद देणे, विवाहाला उपस्थित राहून आशीर्वाद देणे ही वऱ्हाडी मंडळींची मुख्य भूमिका आहे, पाहुणे मंडळींची ही मुख्य भूमिका आहे. अक्षदाच्या रूपानं तुम्ही ते आशीर्वाद देत होतात हे मला मान्य आहे, पण आपण मूळ स्वरूपाकडे जाऊयात. मूळ स्वरूप पुष्पवृष्टी करा, पुष्पवर्षाव करा. ज्यांच्याकडे हे फुलं आलेले नाहीत त्यांनी जाग्यावर उभं राहून टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्या. काही जण हात वर करून आशीर्वाद देऊ शकतात त्यांना, काही जण त्या स्टेजवर जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना आशीर्वाद देऊ शकतात. अक्षदांना मी किती पर्याय सांगितले, पटकन रिव्हिजन करतो मी. एक तर तुम्ही पुष्पवृष्टी करा, पुष्पवर्षाव करा. जितके उपलब्ध होतील तितकेच फुलं आणा, क्षमतेपेक्षा जास्त आणू नका. ज्या पाहुणे मंडळींना, मित्रमंडळींना फुलं नाहीत भेटली त्यांनी जाग्यावर उभे राहून टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद द्यावत. ज्यांना ते शक्य नाही झालं त्यांनी बसल्या जागेवर होऊन या उभ्या आहे तिथून हात वर करून त्यांना आशीर्वाद द्यावा. आणि ज्यांना शक्य असेल मग त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना आशीर्वाद द्यावा. हे झाले अक्षदांना पर्याय. म्हणून मंडळी, मी आपल्यासोबत लग्नात अक्षदा का टाकतात
अक्षदा विवाहाचा अविभाज्य भाग आहेत का आणि अक्षदांना काही पर्याय देता येतील का, या 3 प्रश्नावर संक्षिप्त रूपात आपल्यासोबत हे मुद्दे चर्चिले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी आपल्याला नम्र प्रार्थना आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कृपया लाईक करायला विसरू नका. जी मंडळी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. थांबतो मंडळी, धन्यवाद.